केंद्रीय जीएसटी विभागाची संभाजीनगरमध्ये अतिशय मोठी कारवाई। 200 ते 250 कोटींची बोगस बिलं काढून 50 कोटींचा जीएसटी बुडवला। 6 जिल्ह्यांमधल्या 200 कंत्राटदारांचा समावेश। अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेला मोदींच्या उपस्थितीला शंकराचार्य निश्चलानंदांचा विरोध। प्राण प्रतिष्ठा शास्त्रानुसारच झाली पाहिजे, शंकराचार्यांचं मत। रामाबद्दलच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त। वक्तव्यावरती आजही ठाम, आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना महत्त्व असल्याचं आव्हाडांचं मत। आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक डीजीपी पदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी। मराठा आरक्षणावरून शरद पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबत जरांगेंना दिलेलं आश्वासन सरकारनं पाळलं नाही, पवारांची टीका। लवकरच राहुल गांधी खरगे काँग्रेसच्या जागांसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर काँग्रेसचा दावा करणार, सूत्रांची माहिती। ऊसतोड मजुरांच्या समस्यांबाबत पुण्यामध्ये पंकजा मुंडे आणि शरद पवारांची बैठक। ऊसतोड कामगारांना 34% दरवाढ तर मुकादमांच्या कमिशनमध्ये 1% वाढ करण्याचा निर्णय। नोव्हेंबर 2005 नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार। 4,500 ते 5,000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक रोडसाठी 250 रुपये टोल निश्चित, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनुभवला स्नॉर्केलिंगचा अनुभव। लक्षद्वीप दौऱ्यामध्ये समुद्रातील वनस्पती पाहण्याचाही घेतला अनुभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।